नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अमोल तडेकर. स्वागत आहे आपलं आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. ओके. तर बाळांनो, आज आपण बघणार आहोत सॉरी लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेला होता की मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन आणि एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनॅटिक एनर्जी म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये असलेली कायनॅटिक एनर्जीचा आपण डेरिव्हेशन बघितला होता. ओके. आता आज आपण त्या सामोरचा स्टडी करणार आहोत आणि त्या सामोरचा जो पोर्शन आहे बाळांनो, एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनॅटिक एनर्जी झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे दोन थेरम्स बघायचे आहेत जे की इम्पॉर्टंट थेरम आहे आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तर हा थेरम आहे बाळांनो जो लिहिलेला आहे. तर बाळांनो दोन थेरम कोणते कोणते आहेत तर एक आहे पॅरलल ऍक्सेस थेरम आणि दुसरा आहे बाळांनो परपेंडिक्युलर ऍक्सेस थेरम. तर दोन्ही पण थेरम सगळ्यात आधी स्टेटमेंट समजू आपण त्याची, त्यानंतर त्याचा प्रूफ पण आहे. स्टेट अँड प्रूफ असा क्वेश्चन विचारला तो थेरम्सवर. तर बाळांनो सगळं काय आपण यामध्ये समजणार आहोत. तर पहिला थेरम आहे जो लिहिलेला आहे बाळांनो काय रे, पॅरलल ऍक्सेस थेरम. ओके. पहिला थेरम आहे आपला पॅरलल ऍक्सेस थेरम आहे आणि पॅरलल ऍक्सेस थेरम काय म्हणतो तर सगळ्यात मी स्टेटमेंट लिहिलेली आहे ते वाचून सांगतो, त्यानंतर त्याला समजावून सांगणार आणि त्यानंतर आपण त्याला प्रूफ सुद्धा करणार. ओके. चला. तर काय म्हणत आहे बाळांनो बघा स्टेटमेंट, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट any axis of rotation, okay, is equal to the sum of moment of inertia about an axis passing through the center of mass and parallel to the given axis and product of mass of the body and square of distance between two parallel axes. Okay, सर लिहिलेलं आहे बरोबर आहे सर, समजलं काहीच नाही सर. ओके. बाळांनो समजून सांगायसाठी मी आलेलो, कारण बाळांनो मला माहिती आहे रे की फिजिक्स हा वाचल्याने समजणारा विषय नाही, त्याला कोणीतरी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगितला तर तो इझी वेने आपल्याला समजतो. तर काय करणार आहोत बाळांनो बघा, सगळ्यात आधी हे समजण्यासाठी मी काय करतो रे, एक रिजिड बॉडी कन्सिडर करतो बाळांनो. आणि रिजिड बॉडी म्हणजे काय होते काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतो की एखाद्या सॉलिड बॉडीलाच आपण काय म्हणणार आहोत रे, रिजिड बॉडी म्हणणार आहोत. तर बाळांनो बघा रिजिड बॉडी कन्सिडर करतो. ओके. कन्सिडर ए रिजिड बॉडी, कोणत्या पण शेपची एखादी बाळांनो रिजिड बॉडी कन्सिडर केली. ओके. सॉलिड बॉडी आहे, रिजिड बॉडी म्हणणार याला. ओके. तर बाळांनो हे रिजिड बॉडी जे आहे ते समजा याचा सेंटर ऑफ मास कुठेतरी या साईडला यायला पाहिजे. ओके. सो दॅट आपला बरोबर एक्सप्लेनेशन येऊन जाणार. तर बाळांनो काय करायचं आहे बघा, रिजिड बॉडी काढायची आपल्याला. ओके. रिजिड बॉडी आहे कोणत्या इरेग्युलर शेपची बॉडी, असं नाही की बॉडीचा शेप जो आहे तो प्रॉपरच असायला पाहिजे असं काही नाही. रिजिड बॉडी कन्सिडर करायचं आहे बाळांनो. तर ही बॉडी काय करणार रे, रोटेट होत आहे समजा एखाद्या ऍक्सिसच्या अबाउट. तर बाळांनो हे समजा ही एक ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या भोवताल काय होणार, बॉडी रोटेट होणार अशा प्रकारे. ओके. हा चॉक जो आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन झाला. ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे ज्याच्या अराउंड बॉडी काय होणार, रोटेट होणार, त्याला आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हटलेला होता. तर बाळांनो या चॉकच्या अराउंड काय होणार, बॉडी रोटेट होणार अशा प्रकारे. ओके. तर बाळांनो हे झाले ऍक्सिस ऑफ रोटेशन, जे की कुठे रे असं रॅन्डमली घेतलंय, म्हणजेच एनी ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, कुठे पण घेऊ शकलेली आपण, कुठे पण म्हणजेच रॅन्डमली घेतलेली जी ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याला काय म्हणणार, एनी ऍक्सिस ऑफ रोटेशन. चला आता काय करणार बाळांनो, तर हे झाली ऍक्सिस ऑफ रोटेशन, जे कोणत्या पॉइंट मधून जात आहे, या पॉइंट मधून जात आहे. या पॉइंटला म्हणतो ओ पॉइंट म्हणतो आणि ओ पॉइंट जो आहे तो एनी पॉइंट आहे. इथे पण घेऊ शकता, इथे पण कुठे पण घेऊ शकता. कोणता पॉइंट, ओ पॉइंट. म्हणजेच ती बॉडी जी आहे ते या पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या भोवता रोटेट होत आहे. इथे बी घेऊ शकते, इथे बी कुठे पण घेऊ शकता. ओके. चला. तर बाळांनो या ओ पॉइंट मधून एक ऍक्सिस पास होत आहे, ऍक्सिस जात आहे आणि या ऍक्सिसच्या अबाउट बॉडीचे मोशन होत आहे, कोणती रे, रोटेशनल मोशन. तर बाळांनो कोणत्या डायरेक्शन मध्ये होत आहे बघा, यारो इकडे दाखवलाय, म्हणजेच काय रे, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेशन होत आहे. तर बाळांनो या ओ पॉइंटच्या अबाउट, या ओ पॉइंट मधून जाणारी जे ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या अबाउट असलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाला म्हणतो रे आय ओ म्हणतो किंवा I0 म्हणा. ओके. बाळांनो ओ पॉइंट मधून जे ऍक्सिस जात आहे त्या ऍक्सिसच्या अबाउट असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कोण आहे, हा I0 आहे. चला आता काय करणार बाळांनो, तर बॉडीचा सेंटर ऑफ मास घेणार. ओके. बॉडीचा सेंटर ऑफ मास बघा काय होणार रे, तर बॉडीवर असा पॉइंट सर, ज्या पॉइंटवर बॉडीचा होल मास कसा येणार रे, कॉन्स्टंट येणार, त्याला आपण काय म्हणणार तर सेंटर ऑफ मास म्हणणार. तर समजा हा एवढा इथे कुठेतरी पॉइंट येत आहे एक, या पॉइंटला आपण म्हणणार सेंटर ऑफ मास. ओके. सेंटर ऑफ मास म्हणजे काय होणार रे, बॉडीवर असा पॉइंट ज्या पॉइंटवर बॉडीचा होल मास कसा राहणार, कॉन्स्टंट राहणार,
त्या पॉइंटला आपण म्हणणार सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास म्हणजे हा सी झाला. बाळांनो आता काय करायचं आहे, तर सेंटर ऑफ मास मधून पण एक ऍक्सिस जात आहे. समजा चॉक दिसला का? हो सर. तर बाळांनो इथून एक जर ऍक्सिस टाकली तर बॉडी या ऍक्सिसच्या अबाउट पण रोटेट होणार आहे. तर बाळांनो होत काय आहे की सेंटर ऑफ मास मधून जाणारी जे ऍक्सिस आहे अशा प्रकारे सी पॉइंट मधून पास होत आहे आणि सी पॉइंटच्या अबाउट सुद्धा काय येणार, मोमेंट ऑफ इनर्शिया येणार. जर आपण बॉडीला कन्सिडर केला की बॉडी जे आहे ते सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होत आहे, तर बाळांनो त्याचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया राहणार. तर ओ पॉइंट मधून जाणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाला I0 म्हटले किंवा IO म्हटलेलं आहे. तर सी पॉइंट मधून जाणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हणणार रे, IC म्हणणार. समजला का बाळांनो एवढा? चला आता काय करायचंय, तर दोन ऍक्सिस बघा, दोन्ही पण ऍक्सिस अशा प्रकारे आहेत, पॅरलल आहेत एकमेकांना. यस ऑर नो? ओ पॉइंट म्हणून जाणारी ही झाली, सी पॉइंट म्हणून जाणारी ही झाली. बाळांनो दोन्ही पण एकमेकांना पॅरलल आहेत. तर पॅरलल आहेत म्हणजे कोणता थेरम येणार आहे बाळांनो? पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके. तर बाळांनो दोन्ही पॅरलल ऍक्सिस मध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला H म्हणतो. ओके. दोन पॅरलल ऍक्सिस मधल्या डिस्टन्सला काय म्हटलेलं आहे, तर H म्हटलेलं आहे. आणि बॉडीचा जो मास राहणार, टोटल मास ऑफ ए बॉडी, त्याला कॅपिटल M म्हटलेलं आहे. तर कॅपिटल M म्हणजे काय बघा, आता प्रत्येक गोष्ट एक रिजिड बॉडी घेतलेली आहे. रिजिड बॉडी काय करताय रे, ओ पॉइंट मधून जाणारी ऍक्सिस म्हणजे एनी ऍक्सिस आहे बाळांनो, त्या एनी ऍक्सिसच्या अबाउट काय होत आहे, तर रोटेट होत आहे, म्हणजे बॉडीची रोटेशनल मोशन होत आहे. नंतर काय केलं आपण, तर बॉडीचा सेंटर ऑफ मास घेतला. सेंटर ऑफ मास मधून जाणारी एक ऍक्सिस घेतली आपण आणि सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट असल्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हटलेलं आपण, IC म्हटलेलं. ओके. चला, आणि दोन्ही पॅरलल ऍक्सिस मधला डिस्टन्स किती आहे बाळांनो, तर H आहे. एवढं समजलं असेल. समोर बघायचं, आता मी पूर्ण जे लिहिलंय त्याला न वाचता लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो बाळांनो. तर काय लक्षात ठेवायचं आहे रे, हा कोण आहे, I0 इज इक्वल टू IC प्लस MH². एवढंच लक्षात ठेवायचं बाळांनो. तुम्हाला स्टेटमेंट विचारली जाणार किंवा स्टेट अँड प्रूव्ह 4 मार्क्सचा क्वेश्चन येतो बाळांनो पॅरलल ऍक्सिस थेरम वर. ओके. का बरं, कारण याच्यामध्ये स्टेटमेंट 1 मार्क्स साठी विचारतात आणि याचा जो प्रूफ आहे, हे जे आहे ना लिहिलेला आहे, याला प्रूफ पण करायचा असतो. तर प्रूफ जो आहे तो 3 मार्क्स साठी विचारतात आणि स्टेटमेंट जे असते ते 1 मार्क्स साठी विचारलं जाते. तर काय करायचं आहे, सगळ्या आधी स्टेटमेंटला जे लिहिलं ना बाळांनो 4 लाईन मध्ये जे लिहिलं ते मी फक्त याच्यावरून एकावरून तुम्हाला पण तेच करायचं आहे. फक्त या फॉर्म्युला या इक्वेशन वरून लक्षात ठेवायचं आहे की स्टेटमेंट काय. तर बाळांनो बघा, हा काय होता रे, I0 म्हणजेच ओ पॉइंट मधून जाणारी ऍक्सिस आहे, त्याच्या अबाउट असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया होता. त्यानंतर इज इक्वल टू IC म्हणजे काय, तर C म्हणजे सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस मास आणि काय आहे, बॉडीचा मास आणि दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये डिस्टन्सचा काय आहे, स्क्वेअर. या दोघांचा काय तर प्रोडक्ट आहे. आता बस त्याला व्यवस्थित बोलायचं आहे किंवा समजायचं आहे काय रे. तर बघा बाळांनो मी काय बोलतो, मी इकडे काहीच नाही बघायचं आहे, तुम्ही वाटल्यास चेक करू शकता की लक्षात कसं ठेवायचं. तर I0 आहे म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी. O म्हणजे एनी ऍक्सिस आहे, C म्हणजेच सेंटर ऑफ मास मधून जाणारा पॉइंट आहे, सेंटर ऑफ मास आहे. ओके. तर बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू दिस सम ऑफ, काय आहे बीच मध्ये सम आहे, तर सम ऑफ काय आहे, मोमेंट ऑफ IC म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू द गिवन ऍक्सिस. म्हणजे इथून जाणारी ऍक्सिस या ऍक्सिसला कशी राहणार, पॅरलल राहणार. ओके. तर बाळांनो पुन्हा एकदा बोलतो, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास and parallel to the given axis. Okay. And product of mass of a body and square of perpendicular distance between two parallel axes किंवा square of distance between two parallel axes. Okay. तर हाच आहे बाळांनो आपला स्टेटमेंट झाली कोणाची रे, पॅरलल ऍक्सिस थेरमची. बाळांनो पुन्हा एकदा बोलून दाखवतो बघा कसं लक्षात ठेवा. मी जिथे बोट ठेवतो तिथे लक्ष द्यायचं आणि जे बोलतो ते ऐकायचं आहे, सो दॅट तुम्हाला समजणार की सरांनी कशा प्रकारे स्टेटमेंटला लक्षात ठेवायला सांगितलेलं. ओके. तर बाळांनो काय करायचं रे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू द गिवन ऍक्सिस अँड द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ए बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. म्हणजेच I0 इज इक्वल टू IC plus MH². This is what? This is the parallel access theorem. Okay. पुन्हा एकदा बघा बाळांनो की O म्हणजेच एनी पॉइंट होता, C म्हणजे सेंटर ऑफ मास मधून जाणार पॉइंट आहे किंवा C म्हणजे सेंटर ऑफ मास आहे
बाळांनो ओ पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसला आपण काय नाव देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, नाव पण देऊ शकता. याला नाव दिला सपोज ए ओ बी, याला नाव द्या एम सी एन म्हणा, काही नाव. ओके चला बाळांनो काय करणार रे, ए बी सी सॉरी ए ओ बी आणि एम सी एन दोन ऍक्सिस झाल्या. तर बाळांनो दोन्ही पण कशा आहेत रे, पॅरल आहेत एकमेकांना. ओके पॅरल आहेत म्हणजेच काय बाळांनो, तर पॅरल ऍक्सिस थेरम आपण समजणार यावरून की काय होतं रे, की हे जे होते ओ पॉइंट जो सेंटर ऑफ मास मधून जात आहे का, नाही जात आहे. सेंटर ऑफ मास मधून नाही जात म्हणजे बॉडीवर कुठे पण आपण पॉइंट घेतला त्याला एनी पॉइंट म्हणणार. तर ओ म्हणजे एनी पॉइंट झाला. एनी पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट असला मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहणार रे, तर सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम कोणासोबत, तर बॉडीचा मास आणि दोन्ही पॅरल ऍक्सिस मधील डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या प्रोडक्ट सोबत. आहे का बाळांनो, पुन्हा एकदा बोलत आहो बघा रे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू दी काय आहे, सम ऑफ, असं बोलायचं सम कोणाची आहे बाळांनो, तर या दोघांची आहे, याची आणि याची, आयसी आणि एम एच स्क्वेअरची काय तर सम आहे. आता आयसी म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास आणि पॅरलल टू द गिवन ऍक्सिस झाला. अँड सम कोणाकोणाची, तर याची अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ए बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. दिस इज द पॅरलल ऍक्सिस थेरम. बाळांनो आय होप स्टेटमेंट थोडीफार समजली असणार. ओके आणि लक्षात कशी ठेवायची होती, तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, I0 इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. ओके बाळांनो आता MH म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण महाराष्ट्र झाला तो काय आहे बाळांनो, बघा लक्ष द्यायचं आहे. तर काय करायचंय बाळांनो, हा एनी पॉइंट आहे, हा सेंटर ऑफ मास आहे. एनी पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या बरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I0. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू आहे ना, इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड काय रे, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ए बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. याच्या स्क्वेअर म्हणजे काय तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. या दोन्ही पॅरलल ऍक्सिस मधल्या डिस्टन्सचा काय आहे तर स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर झाला. ओके सो बाळांनो दिस इज द पॅरलल ऍक्सिस थेरम. आपल्याला याला काय करायचं प्रूव्ह करायचं. आणि बाळांनो याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जातो, तर बाळांनो सेक्शन डी मध्ये याचा कधी कधी क्वेश्चन येतो जो की 4 मार्क्स साठी विचारतात. आणि काय विचारतात रे, तर स्टेट अँड प्रूव्ह पॅरलल ऍक्सिस थेरम झाला. बाळांनो 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहे, स्टेटमेंट बी तुम्हालाच लिहायची आहे आणि प्रूव्ह पण तुम्हालाच करायचं आहे. फक्त क्वेश्चन विचारणार, कसं विचारणार, स्टेट अँड प्रूव्ह पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके चला तर बाळांनो आता काय करणार आपण, तर हे झाली त्याची स्टेटमेंट झाली. आता याचा प्रूफ पाहिजे आपल्याला, म्हणजेच हा जो इक्वेशन आहे ना याला आपण काढणार. ओके I0 इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर या इक्वेशनला आपण डिराईव्ह करणार किंवा काढणार, तोच त्याचा आपला काय असणार आहे प्रूफ असणार आहे किंवा आपण त्यालाच प्रूफ म्हणणार आहोत. तर बाळांनो काय करायचं आहे, सगळ्यात आधी तर स्टेटमेंट मिटवतो कारण समजली असणार थोडीफार. ओके एकदा पुन्हा वाचायचंय, बार वाचायचं आणि याच्यावरून लक्षात ठेवा ते 4 लाईन तुम्ही काही रटून नाही ठेवणार आणि तुम्ही सपोज रटले पण तरी बाळांनो एक्झाम मध्ये आठवत नाही. मग कसं होते सांगू का, बघा असं होते मग द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी. ओके रिजिड बॉडी मग आठवतच नाही समोरचा. तर असं नाही करायचं आहे बाळांनो, इक्वेशनला लक्षात ठेवायचं काय रे, मोमेंट ऑफ, बघा मी इकडे हे मिटवलं ना तरी पण बाळांनो यावरून तुम्ही समजू शकता. बघा हे लिहिलेलं असेल, तुम्ही सपोज जर तुम्हाला पाहिजे असेल, आवश्यक असेल तर याला लिहून घ्यायचा, त्याला वाचत राहायचं. ओके चला बाळांनो आता काय करतो, तर याला मिटवून पुन्हा एकदा समजून सांगतो की स्टेटमेंट मी मिटवलं, जे लिहिलं होतं ते मिटवलेलं आहे. ओके आता सर मोमेंट ऑफ आपला पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे, तर हा आपला पॅरलल ऍक्सिस थेरम आहे. काय रे, I0 इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. I0 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू दी सम म्हणजे हा प्लस म्हणजे काय सम कोणाकोणाची, त्या दोघांची. हे दोघं म्हणजे हा कोण आहे पहिले, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू दी सी म्हणजे सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू दी गिवन ऍक्सिस. अँड हा झाला. आता अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ए बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. दिस इज द पॅरलल ऍक्सिस थेरम. याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाळांनो. तर कसं करणार लक्ष द्या. ओके पॅरलल ऍक्सिस थेरमचा प्रूफ पाहिजे आपल्याला. तर हे जे डायग्राम आहे याला इकडे काढतो कुठेतरी व्यवस्थित, विचारच झालेली आहे डायग्राम. ओके चला बाळांनो प्रूफ पाहिजे. ओके काय पाहिजे रे, प्रूफ पाहिजे सर. तर स्टेटमेंट समजलेली असेल तर प्रूफ बघा काय करायचं, सगळ्यात आधी डायग्राम काढतो, त्याच्यानंतर डायग्राम तेच काढणार जे काढली होती, फक्त एवढा इकडे काढणार, व्यवस्थित काढणार. ओके इरेग्युलर शेपची एखादी रिजिड बॉडी काढणार बाळांनो आपण, काढली. चला थोडा व्यवस्थित
ओके बाळांनो, अशा प्रकारे काढू शकता रिजिड बॉडी. आता काय करणार, हा एक पॉइंट घेतला रे. कोणता पॉइंट होता आपला? ओ पॉइंट होता बघा. इथे जे डायग्राम काढलेले ते इथे काढतो समजा. तर ओ पॉइंट आहे. ओ पॉइंट मधून जाणारी ऍक्सिसला कोणते ऍक्सिस म्हणणार, किंवा ओ पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट असलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हणणार आपण? तर मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू पॉइंट ओ. ओके चला, म्हणजेच एनी पॉइंट मधून जाणारा मोमेंट ऑफ इनर्शिया राहणार तो प्रकारे पण काढू शकतो. तेव्हा बाळांनो इरेग्युलर शेपची बॉडी, माझ्या हाताने बॉडी का बरं आहे? ओके बाळांनो, हे रिजिड बॉडी. इरेग्युलर शेपची काढू शकतो बाळांनो. जे गेअर्स वगैरे असतात, कॅमशाफ्ट वगैरे असतात, असेच असतात. ओके, तर एक रिजिड बॉडी घेतलेली आहे आपण. आता काय करणार, तर एखादी ऍक्सिस घेणार. रिजिड बॉडी मला पसंत नाही आणि मीच काढतो. मी काढलेली बॉडी मलाच पसंत नाही. कसं राहील? ओके, नाव इट इज ओके. ओके, सो बाळांनो काय करणार, एखादा पॉइंट घेतला रे. ओ पॉइंट आहे. एनी पॉइंट म्हणजे आपला ओ पॉइंट होता सर. तर हा ओ पॉइंट आहे. ओ पॉइंट मधून जाणारी ही ऍक्सिस झाली. ओके बाळांनो, बॉडी काय होणार, तर बॉडी काय होणार रे, या ओ पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या भोवताल काय होणार, रोटेट होणार. तर त्या ऍक्सिसच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शियाला म्हटलं होतं आपण आय ओ म्हणा किंवा आय झिरो म्हणा. ओके चला बाळांनो, त्याच्यानंतर काय करणार, बॉडीचा सेंटर ऑफ मास घेणार. कुठेतरी एवढ्यात येणार सेंटर ऑफ मास. सी म्हणजे काय बाळांनो, तर सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी आहे. ओके, सेंटर ऑफ मास मधून जाणारी एक ऍक्सिस काढणार. ओके चला, तर सी पॉइंट मधून जाणारी ऍक्सिस आहे. या ऍक्सिसच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शियाला म्हणतो रे आय सी म्हणतो. काय म्हणतो? आय सी म्हणतो. त्याच्यानंतर बाळांनो दोन्ही पॅरलल ऍक्सिस मध्ये काय असणार आहे, तर डिस्टन्स असणार आहे. त्या डिस्टन्सला काय म्हणतो रे, एच म्हणतो. एच म्हणजे काय, तर दोन पॅरलल ऍक्सिस मधला डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर समोर काय करायचं आहे बघा, तर आता लक्ष द्या, इथून आपला प्रूफ झाला. हे झाली आपली डायग्राम. ओके चला, डायग्राम समजलेली आहे, कशी केलेली आहे. तर एक एनी पॉइंट घेतला ओ पॉइंट. सी म्हणजे सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट असलेल्या मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी झाला. आणि एक ओ पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट असलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण आय ओ म्हटलेला आहे किंवा आय झिरो म्हटलेला आहे. तर सगळ्या आधी बाळांनो काय करणार आहे, कन्सिडर करणार. तर बाळांनो इथून बघा प्रूफ देतो, किंवा इथून घ्या रे प्रूफ. प्रूफ ओके चला, स्टेटमेंट समजली होती. स्टेटमेंटच्या खाली आपण प्रूफ देतो. तर क्वेश्चन कसं विचारणार, स्टेट अँड प्रूफ. तर सगळ्यात आधी स्टेटमेंट लिहायची, त्याच्यानंतर हा प्रूफ द्यायचा. ओके, डायग्राम एकच काढायची बाळांनो, स्टेटमेंट मध्ये वेगळी आणि प्रूफ मध्ये वेगळी काढायची नाही. ओके, तर काय करणार रे, प्रूफ साठी आपण कन्सिडर केलेलं आहे. काय केला, कन्सिडर केलेलं आहे. कन्सिडर ए रिजिड बॉडी. कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ as shown in figure. कसं लिहिणार, रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. बाळा ते लिहायचं जे बोललो ते काय लिहिला रे, कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ as shown in figure. लिहिला एवढा. आता लेट चला, कॅपिटल एम म्हणजे काय होणार बाळांनो, तर मास ऑफ ए बॉडी. मास ऑफ रिजिड बॉडी म्हणा त्याला, मास ऑफ रिजिड बॉडी. त्यानंतर काय करणार बाळांनो, समोर बोला. ओके, ओ म्हणजे किंवा आय झिरो म्हणजे काय रे, आय झिरो म्हणजे काय रे, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. अबाउट एन ऍक्सिस असं लिहायचं बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. ओ पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट असल्या मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय झिरो आहे. त्याच्यानंतर बाळांनो आयसी म्हणजे काय होणार, बोलला लवकर मग. तर आयसी म्हणजे काय होणार रे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी किंवा पासिंग थ्रू
सेंटर ऑफ मास. ओके, सी पॉइंट म्हणजे काय होता, सेंटर ऑफ मास होता. तर आयसी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ओके, आता काय करणार बाळांनो समोर, तर एच म्हणजे काय रे, एच म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सेस. दोन पॅरलल ऍक्सिस मधला डिस्टन्स म्हणजे काय आहे, एच आहे. ओके, आता आपल्याला काढायचं काय आहे, तर बाळांनो प्रूव्ह करायचं आहे कोणाला, पॅरलल ऍक्सेस थेरमला. तर कसं करायचं बाळांनो, इथपर्यंत समजलं असेल. काय केलेलं आहे, कन्सिडर केला, डायग्राम काढली आणि लेट मध्ये जे आपल्याला इथे लिहिलेलं तेच लिहिलं लेट मध्ये. ओके, आयसी म्हणजे काय, I0 म्हणजे काय आहे, एच म्हणजे काय आणि एम म्हणजे काय, तर बॉडीचा मास आहे. एवढं झालं. आता काय करणार, तर नाव कन्सिडर करणार पुन्हा की एखादा बॉडी कशी आहे रे, इरेग्युलर शेपची आहे. तर बाळांनो आपण काय करणार, बॉडीवर एक सिंगल पार्टिकल कन्सिडर करणार ज्याचा मास जो आहे तो सगळ्यात छोटा राहणार. काय करणार, तर एक पॉइंट कन्सिडर केला, समजा हा पी पॉइंट म्हणतो याला. ओके, पी पॉइंट कन्सिडर केला बॉडीवर, ज्याचा मास जो राहणार ना बाळांनो तो सगळ्यात छोटा राहणार, म्हणजे डीएम मास राहणार. किती राहणार रे, डीएम म्हणजे सगळ्यात छोटा मास आहे कोणाचा, तर या पी पॉइंट वर असलेल्या पार्टिकलचा. ओके, आता काय करतो बाळांनो, तर जॉईन करतो. काय करतो रे, जॉईन करतो कोणाला, ओपी ला आणि सीपी ला. काय केला, जॉईन केला, कन्स्ट्रक्शन झाले. आणि बाळांनो काय करतो, तर ओसी वर पी पॉइंट वरून एक परपेंडिक्युलर टाकतो. अशा प्रकारे कोणावर, ओसी वर. दिसत आहे का बाळांनो, याला क्यू पॉइंट म्हणतो. जिथे परपेंडिक्युलर टाकलेला तो पॉइंट क्यू पॉइंट आहे. म्हणजेच काय केलं रे, तर पी क्यू इज परपेंडिक्युलर किंवा पी क्यू काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर टाकलाय कोणावर, ओसी वर. ओके, चला बाळांनो आता होणार काय आहे तर समजायचं. बस ही झाली डायग्राम झाली, काहीच कठीण नाही बाळांनो, कुठल्याच प्रकारचा यामध्ये कठीण नाहीये, किंवा डिफिकल्टीज नाही आहेत आपल्याला. आता करणार काय सर, तर बघा रे पुन्हा काय केलंय, लेट पी विथ द पॉइंट, पी विथ द किंवा लेट पी विथ द पॉइंट ऑन दी बॉडी हॅव्हिंग मास कसा रे, त्याचा डीएम मास आहे. ओके, तर करायचं काय बाळांनो, नाव आपण केला का आता कन्स्ट्रक्शन मध्ये पुन्हा, तर ओपी आणि सीपी ला जॉईन केला. त्याच्यानंतर पी क्यू जो आहे तो काय केला, ओसी वर परपेंडिक्युलर टाकला. त्यानंतर काय करणार बाळांनो, तर बघा रे नाव इन ट्रिअँगल, कोणता ट्रिअँगल घ्यायचा आहे बघा रे, ओ पी क्यू. दिसत आहे का बाळांनो, ओ पी क्यू, सॉरी बाय डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया लावलीच नाही आपण. नाव किंवा बाय डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय असते रे, तर बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ म्हणजे I0 किती राहणार, तर पी पॉइंट आहे हा इथे आहे, पार्टिकल पी चा मास किती आहे, डीएम आहे म्हणजे छोटा मास आहे. आणि मास जर छोटा असेल तर लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं रे की काय करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ऍक्सिसच्या अबाउट असलेला, तर काय होतं रे, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर होते की नाही होते. पण बाळांनो टोटल पाहिजे, इंटिग्रेट करणार आपण सम म्हटलेला होता, बरोबर आहे. तर इंटिग्रेट करणार कोणाला रे, तर डिस्टन्सच्या स्क्वेअरला. ओ ऍक्सिस पासून पी चा डिस्टन्स किती आहे, तर बाळांनो ओपी आहे, ओपी चा स्क्वेअर इंटू कोण राहणार, तर डीएम. म्हणजेच काय होते रे, डीएम इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला सांगितला होता बाळांनो अशा प्रकारे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम होते. जर आपल्याला छोटा मास दिला असेल किंवा बॉडीवर छोटा मास कन्सिडर करत आहोत, तर बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते रे, तर इंटिग्रेशन होते. टोटल करायचे असेल तर इंटिग्रेट करणार आपण, छोट्याचा टोटल करायचं आहे तर कोणाला, तर आर स्क्वेअर डीएम म्हणजेच मास आहे आणि डिस्टन्सचा स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे एम आर स्क्वेअर होते का रे, एम आर स्क्वेअर होते बाळांनो. चला तर तेच केलेलं आहे. बट इथे डिस्टन्स आर होता का, नाही. इथे डिस्टन्स किती आहे, ओ ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे मला. तर काय करणार मी, पी पॉइंट वर मास आहे आपला, येस ऑर नो. तर बाळांनो ओ पासून पी च्या डिस्टन्स नाही का, ज्याला ओपी, ओपीचा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू डीएम. त्याला काय करणार, इंटिग्रेट करणार. तर काय मिळणार, ओ पॉइंटच्या अबाउट असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. तशाच प्रकारे बाळांनो त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. तशाच प्रकारे काय करणार आपण, तर आय सी इज इक्वल टू काय होणार रे, तर सी पॉइंटच्या अबाउट असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे सेंटर ऑफ मास मधून जाणारा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर किती राहणार, इंटिग्रेशन ऑफ डिस्टन्स कोणापर्यंतचा घेणार, तर सी पासून पी चा. सर पी चा डिस्टन्स काऊन घेतल्या, तर आपण मास ज्याचा घेतला डिस्टन्स बी त्याच्यापर्यंतचाच घ्यायचा. ओके, तर बाळांनो पी चा डिस्टन्स का बरं घेतो, सीपी, कारण मास जो आहे तो आपला पी पॉइंट वर आहे. डीएम मास कुठे, पी पॉइंट वर. तर काय इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर इंटू डीएम. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो बाळांनो. आता याला सॉल्व्ह करणं चालू करायचं आहे आणि संपवायचं आहे. तर कसं करणार, लक्ष द्या.
तर आता काय करणार, इथपर्यंतला इक्वेशन 1 इक्वेशन 2 मिळाले आपल्याला. आता काय करणार बाळांनो, तर आपण इक्वेशन 1 ला घेणार. तर इक्वेशन 1 काय रे आपला, I0 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इंटू DM. तर OP स्क्वेअर इंटू DM. ओके, याला सॉल्व करत जायचंय, संपला मग. तर काय करणार रे, I0 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बाळांनो ट्रिअँगल मध्ये बघा OP स्क्वेअर म्हणजे कोणीतरी होते, काय रे OP स्क्वेअर इन ट्रायंगल OPQ. OP स्क्वेअर म्हणजे काय होते बाळांनो, OP चा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर झाला. OP काय झाला, OPQ मध्ये हा 90 डिग्री झाला, तर हायपोटेनियस झाला. OP चा स्क्वेअर म्हणजे काढणार OQ चा स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. तर OP स्क्वेअर ला लिहू शकतो का, OQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. PQ स्क्वेअर इंटू काय बाळांनो, इंटू काय रे DM आहे. ओके, कसा केला समजला का बाळांनो. बघा आपला जो इक्वेशन होता 1, इक्वेशन 1 ला जसं तसंच घेतला आपण आणि काय केला रे, तर OP चा जो स्क्वेअर आहे त्याला बघितला, तर OP म्हणजेच काय बाळांनो, हायपोटेनियस आहे कोणाचा, OPQ चा. या OPQ ट्रायंगलचा हायपोटेनियसचा स्क्वेअर आहे. तर काय होतं रे, बाय पायथागोरस थेरम, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. ओके, तर तेच केलेलं आहे. OP चा स्क्वेअर इज इक्वल टू OQ चा स्क्वेअर प्लस PQ चा स्क्वेअर केलेला बघा, इंटू मध्ये DM जसंच्या तसा. DM जो आहे इंटू मध्ये दोघांच्या बी राहणार. ओके, म्हणून इथे आपण स्क्वेअर ब्रॅकेट पण दिलाय समोर. आता काय करणार, तर इज इक्वल टू बघायचं आहे ना, स्टेप बाय स्टेप सांगतो. इज इक्वल टू अबे यार चॉक पण तुटते, इंटिग्रेशन ऑफ बाळांनो बघा रे, OQ स्क्वेअर ला काय लिहू शकतो बघा, तर OQ म्हणजे हा एवढा दिसत आहे का, OQ ला कसा लिहू शकतो, तर OC प्लस CQ झाला का बाळांनो. OQ ला लिहू शकतो OC प्लस CQ म्हणजे OQ झाला. तर काय लिहिणार त्याला, OC प्लस CQ म्हणजेच OQ, त्याचा काय रे होल स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर आहे जसं ज्या तसं, PQ स्क्वेअर इंटू काय आहे बाळांनो, DM आहे, इंटू काय रे DM आहे. ओके, चला आता काय करणार मॅडम, तर इज इक्वल टू I0 इज इक्वल टू, चल इथे काय करणार, A प्लस B च्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावणार. ओके, तर मॅडम काय होणार, इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बघा A प्लस B होल स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा लागणार, A स्क्वेअर म्हणजेच OC स्क्वेअर प्लस 2AB म्हणजेच 2OC इंटू CQ, 2OC इंटू CQ प्लस बाळांनो B चा स्क्वेअर म्हणजे CQ स्क्वेअर झाला, प्लस कोण आहे बाळांनो इकडे समोर, तर प्लस कोण आहे CP स्क्वेअर, CP स्क्वेअर इंटू मध्ये कोण आहे, तर DM आहे. ओके, इंटू मध्ये काय लिहिला DM. आता काय केलं बघा, इथे A प्लस B होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला, प्लस मध्ये PQ स्क्वेअर जसंच्या तसा, प्लस मध्ये काय लिहिला CQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर होता बाळांनो, काय आहे PQ स्क्वेअर आहे. ओके, चला रे आता काय करणार, तर बघा OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CQ प्लस CQ स्क्वेअर प्लस काय PQ स्क्वेअर. बाळांनो या दोघांना बघा CQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर याला अंडरलाईन केलेला आहे मी बघा रे, इन ट्रिअँगल कोणता रे, इन ट्रिअँगल CPQ, हा छोटावाला ट्रायंगल CPQ. या ट्रायंगल मध्ये बघा, तर हा 90 डिग्री झाला, तर CP काय झाला याचा हायपोटेनियस झाला, तर CP चा स्क्वेअर म्हणजेच काय होणार रे, CP चा स्क्वेअर म्हणजेच CQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. हा CQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर म्हणजे कोण होणार बाळांनो, CQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर म्हणजे CP स्क्वेअर होणार. कोणत्या ट्रायंगल मध्ये रे, CPQ ट्रायंगल मध्ये. तर देअरफॉर I0 इज इक्वल टू इंटिग्रेशन कुठपासून बाळांनो, तर OC चा स्क्वेअर OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CQ जसं तसं, 2OC इंटू CQ जसंच्या तसं, याच्या ठिकाणी काय लिहिणार, यांच्या ठिकाणी तर कोण आहे बाळांनो, CP स्क्वेअर आहे पायथागोरसचा थेरम नुसार, कोण आहे प्लस CP चा स्क्वेअर इंटू काय बाळांनो खाली इकडे समोर DM आहे. ओके, चला आता काय करणार, तर इंटिग्रेशनला सॉल्व करायचं, तर इंटिग्रेशन सेपरेट करणार आपण. कसं करणार, तर OC चा स्क्वेअर याला इंटिग्रेशनचा साइन याला देणार, DM पण देणार याला, प्लस मध्ये इंटिग्रेशन याचा बी होणार विथ रिस्पेक्ट टू DM, आणि प्लस मध्ये CP स्क्वेअरचा इंटिग्रेशन होणार विथ रिस्पेक्ट टू DM. ओके, तर काय करणार, इथे लिहितो आता, चला इथे लिहितो आणि एवढ्या जागेत आपल्याला आन्सर पण काढायचं आहे. तर काय करणार, देअरफॉर I0 इज इक्वल टू, ओके काय आहे बाळांनो बघा रे, इंटिग्रेशन आहे याला देणार इंटू DM पण देणार. ओके, तर इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर DM होणार का, इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर DM प्लस बाळांनो इंटिग्रेशनचा साइन याला बी देणार
ओके, आणि डीएम पण देणार. तर द्या इंटिग्रेशन काय आहे, 2OC इंटू CQ, 2OC इंटू CQ काय रे, इंटू मध्ये डीएम येणार, डीएम पण द्यायचं. ओके, प्लस इंटिग्रेशन ऑफ काय बघांनो, प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इंटू काय येणार डीएम. ओके, तर प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इंटू डीएम. ओके, चला बाळांनो आता काय करायचं आहे तर बट ओके बाळांनो, ओसी बघा, ओसी ओसी म्हणजे किती आहे, ओसी बघा डायग्राम मध्ये, ओसी म्हणजे किती आहे रे, एच आहे का, हो सर. तर काय होणार, ओसीचा स्क्वेअर म्हणजे काय होणार रे, ओसीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार मग एच स्क्वेअर होणार. कसा होला झाला सर, तर बाळांनो ओसी म्हणजे काय एच आहे, किंवा असं पण नाही समजत, तर ओसी इज इक्वल टू ह्याला एच झाला. ओके, त्याच्यानंतर बाळांनो सीपीचा स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम म्हणजे कोण आहे, अँड इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू कोणीतरी इक्वेशन 2 वरून बघा, इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम म्हणजे कोण आहे, आयसी आहे. तर काय होते, हा आयसी होते. ओके, त्यानंतर काय करणार बाळांनो, तर आला कोण मग, हा आपल्याला माहिती झाला, हा बी माहिती आहे, हा माहिती आहे का नाही. तर बघा बाळांनो त्याला काय लिहिणार आहे, तर इंटिग्रेशन ऑफ जो हा हे वाली टर्म आहे, इंटिग्रेशन ऑफ 2OC इंटू CQ विथ रिस्पेक्ट टू डीएम जो तो किती येणार रे, 0 येणार. सर का बरं 0 ला, तर डायग्राम मध्ये बघा रे, OC इंटू CQ कोणासोबत घेतो, डीएम सोबत. ओसी आणि CQ डीएम सोबत कनेक्टेड आहेत का, किंवा ओसी आणि CQ हे डिस्टन्स जे आहेत ते डीएम मासचे आहेत का, नाही आहेत. जर डीएम मासचे नाही आहेत तर काय होणार, ते इंटिग्रेट होणार का डीएम सोबत, नाही. म्हणजे यांचं इंटिग्रेशन किती येणार बाळांनो, तर 0 येणार. ओके, चला आता काय करणार, तर ओसी ची व्हॅल्यू इथे ठेवायची, सीपी स्क्वेअर जी तिथे, आणि हा 2OC इंटू याच्या ठिकाणी काय लिहिणार बाळांनो, हा किती आहे तर 0 आहे. ओके, चला रे काय करणार, तर देअरफॉर I0 इज इक्वल टू काय होणार बाळांनो, लक्ष द्या, 4 मार्क्सचा थेरम आहे बाळांनो. चला रे, तर I0 इज इक्वल टू बाळांनो ओसीचा स्क्वेअरच्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ ओसीचा स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर होणार, कारण तो ओसीच्या ठिकाणी एच लिहिला तर ओसीचा काय स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर इंटू डीएम आहे. ओके, चला समोर काय करणार, तर प्लस हा किती झाला रे 0, प्लस समोर इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम म्हणजे किती आहे बाळांनो, तर आयसी आहे. तर लिहा आयसी लिहा. ओके, आता काय करणार, तर देअरफॉर I0 इज इक्वल टू एच स्क्वेअर इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ डीएम, एच स्क्वेअरला इंटिग्रेशनच्या बाहेर काढला, राहिला का इंटिग्रेशन ऑफ डीएम, प्लस 0 जसंच्या 0च्या काही घेणं देणंच नाही, 0 प्लस केला तेवढाच होते. ओके, प्लस काय रे आयसी आहे. ओके, चला म्हणून आता काय करणार, तर बस लास्ट स्टेप बाकी आहे. काय करणार, तर देअरफॉर I0 इज इक्वल टू डीएम ला जर इंटिग्रेशन केला, डीएम ला जर इंटिग्रेट केला, छोट्या मासला इंटिग्रेट केला, तर काय मिळणार आपल्याला, टोटल मास मिळणार कोणाच्या रे, या बॉडीचा. ओके, तर काय मिळणार, देअरफॉर I0 इज इक्वल टू म्हणून असाच होते. ओके, जर आपण छोट्या मासला इंटिग्रेट केला तर आपल्याला टोटल मास मिळणार. ओके, छोट्या एरियाला इंटिग्रेट केला तर टोटल एरिया मिळणार. तर तेच आपल्याला करायचं आहे, तर इंटिग्रेशन ऑफ छोटावाला मास म्हणजेच काय टोटल मास होणार. तर एच स्क्वेअर इंटू काय ना टोटल मासला आपण कॅपिटल एम म्हटलेलं आहे, कन्सिडरेशन मध्ये म्हटलेलं आहे, प्लस काय बघा, आयसी आहे. याला व्यवस्थित लिहायचं झाला, एच स्क्वेअर एम ला किंवा याला थोडंसं बरोबर लिहायचं व्यवस्थित. आणि कसं लिहू शकता तुम्ही, तर बघा रे, देअरफॉर I0 इज इक्वल टू आयसी ला आधी लिहा, तर आयसी प्लस काय रे मास इंटू एच स्क्वेअर आहे का, तर मास इंटू एच स्क्वेअर आहे. दिस इज व्हॉट, हाच आपण सुरुवातीला स्टेटमेंट मध्ये समजलो होतो बाळा. काय आहे हा, I0 इज इक्वल टू आयसी प्लस एमएच स्क्वेअर म्हणजे काय बाळांनो, तर हा आपला आहे रे थेरम ऑफ पॅरल ऍक्सिस किंवा पॅरल ऍक्सिस थेरम. ओके, पुन्हा एकदा समजा बघा बाळांनो काय केलेलं आहे तर, आणि याला प्रॅक्टिस करा. बघा मी खूप काही गोष्टी इथे मेन्शन नाही केल्यात की काय केलेलं आहे म्हणून. ओके, फक्त समजून सांगितलंय बाळांनो. तर तुम्हाला बघायचं आहे की हा ओपी स्क्वेअर डीएम म्हणजेच काय होता, I0 होता. ओके, मग ओपीचा स्क्वेअर कुठे आहे, तर बघा हा ओपी स्क्वेअर आहे, कोणत्या ट्रायंगल बनतात रे, ओपीक्यू. ओपीक्यू मध्ये बघा पायथागोरसचा थेरम लावला तर ओपीचा स्क्वेअर म्हणजे काय होते, ओके स्क्वेअर प्लस पीक्यू स्क्वेअर. ओक्यू म्हणजे कोण आहे, तर ओसी प्लस सीक्यू आहे. ओसी प्लस सीक्यू चा होल स्क्वेअर म्हणजे ओक्यू स्क्वेअर झाला, प्लस पीक्यू स्क्वेअर जसा इंटू डीएम. ओके, त्यानंतर काय केलेलं बाळांनो, तर इथे ए प्लस बी चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस पीक्यू स्क्वेअर जसं तसं इंटू डीएम. बाळांनो बघा शेवटी जे दोन अंडरलाईन केल्या, सीक्यू स्क्वेअर प्लस पीक्यू स्क्वेअर म्हणजे कोण होतं रे, सीक्यू स्क्वेअर प्लस पीक्यू स्क्वेअर म्हणजे हा सीपी स्क्वेअर होते, कारण सीपीक्यू ट्रायंगल मध्ये पायथागोरसचा थेरम लावला तर. ओके, तर त्याच्या ठिकाणी या अंडरलाईन केलेल्या ठिकाणी सीपी स्क्वेअरला इंटू डीएम जसं
नंतर काय केलं आपण इंटिग्रेशनला सेपरेट केला तर डीएम आणि इंटिग्रेशनचा साइन सगळ्यांना देणं पडत. हो सर. तर काय केलं मग ओसी म्हणजे एच होते, सीपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू काय इक्वेशन 2 वरून तर आयसी होते. मग राहिला कोण तर हा राहिला. याचं इंटिग्रेशन किती येणार 0 येणार. काऊन येणार तर ओसी आणि सीक्यू जाते डीएम मासचे डिस्टन्स आहेतच नाही तर त्यांचं इंटिग्रेशन काय झालं विथ रिस्पेक्ट टू डीएम जो असणार तो 0 झाला. बाळांनो त्यानंतर हे व्हॅल्यूज पुट केल्या या इक्वेशन मध्ये तर आपल्याला काय मिळालं इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर डीएम प्लस 0 प्लस आयसी. आता एच स्क्वेअर इंटिग्रेशनच्या बाहेर ते इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे टोटल मास प्लस आयसी राहिला कारण 0 म्हणजे प्लस 0 म्हणजे तोच होते जे आहे ते ज्या 0 ला एखाद्यामध्ये ऍड केला जाते तेच व्हॅल्यू होते. ओके. तर बाळांनो काय करणार रे अशा प्रकारे नंतर काय केला तर याला व्यवस्थित लिहा. तर दिस इज व्हॉट बघा I0 इज इक्वल टू प्लस मध्ये होतं याला पहिले लिहा याला नंतर लिहा काही फरक पडत नाही. तर आयसी प्लस काय रे एम एच स्क्वेअर दिस इज व्हॉट दिस इज द पॅरलल ऍक्सिस थेरम. किती मार्क्स साठी विचारते बाळांनो क्वेश्चन कसा विचारणार स्टेट अँड प्रूव्ह पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके. हा क्वेश्चन विचारला तो 4 मार्क्स साठी. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 1 मार्क्स साठी याची स्टेटमेंट विचारतात आणि बाळांनो 3 मार्क्स साठी याचा प्रूफ विचारतात. ओके. हा डायरेक्ट 4 मार्क्सचा क्वेश्चन म्हणतो जर विचारला तर. मागच्या वर्षी नाही विचारलेला या क्वेश्चनला तर मे बी होऊ शकते रे या वर्षी या क्वेश्चनला विचारले जाऊ शकते. 4 मार्क्स साठी प्रॅक्टिस करून ठेवायचं आहे. जर नाही समजलं असेल तर मी याला आणखी चांगल्या प्रकारे समजून सांगू शकत होतो पण मी थोडा शॉर्टकट जाण्याच्या चक्करमध्ये काय केलं तर भरपूर साऱ्या गोष्टी लिहिल्या नाही. जसा की ट्रायंगल जो कन्सिडर करायचा होता तो मी लिहिलेला नाही डायरेक्ट करून दाखवलेला. ओके. त्यानंतर हा जो ट्रायंगल होता कोणता ओपीक्यू ट्रायंगल असं काही घेतलेलं नाहीये मी डायरेक्ट करून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर बाळांनो असा बी नाही म्हटलं इन ट्रायंगल सीपीक्यू तो पण नाही घेतलाय डायरेक्ट करून दाखवलेला आहे. सर नो. तर बाळांनो हे जर लक्षात ठेवाल तर लिहिण्याची आवश्यकता तशी बी नाहीये. जर तुम्ही लिहिता ना की इन ट्रायंगल ओपीक्यू तर आणखी तुम्हाला वाटणार की समजणार की ट्रायंगल कोणता घेतलेला आहे तर ओपीचा स्क्वेअर म्हणजे हा होते बाउंड. ओके. तर अशा प्रकारे करू शकता अदरवाईज असं पण केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट थेरम आहे रे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके. तो पण समजून सांगतो. 2 थेरम आपण घेऊया लेक्चर मध्ये आणि संपवूया. ओके. मिटवायचं. चल त्यानंतर आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. हा पॅरलल ऍक्सिस थेरम होता. दुसरा आहे रे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके. मला आता हा थेरम काय म्हणतो तर बघा एखादी लॅमिनर बॉडी आहे. लॅमिनर बॉडी म्हणजे कशी राहणार जसा की प्लेन शीट आहे. ओके. किंवा एखादी प्लेट आहे मेटलची प्लेट आहे. कशा बॉडी झाल्या लॅमिनर. लॅमिनर म्हणजे याला सरफेस एरिया राहणार काहीतरी. ओके. अशा प्रकारच्या बॉडीज घ्यायच्या आपल्याला. तर एखादी लॅमिनर बॉडी आहे बाळांनो जसा की तुमच्या बुक आहे नोटबुक आहे. नोटबुक कसं आहे लॅमिनर आहे. ओके. तर बाळांनो लॅमिनर बॉडी घ्यायची आपल्याला एखादी. ओके. ही समजा लॅमिनर बॉडी आहे रे तर ही झाली त्याची ऍक्सिस ऑफ रोटेशन झाली किंवा ही झाली त्याची ऍक्सिस ऑफ रोटेशन. या पॉइंट मधून जाणार ऍक्सिस ओ पॉइंट मधून जाणार ऍक्सिसच्या भोवताल बॉडी काय होत समजा रोटेट होत आहे. तर बाळांनो हे ऍक्सिस कशा आहे रे बॉडीच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे. सर हा चॉक कसा आहे बॉडीच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे तर आपण या थेरमला समजणार आहोत. कसं समजणार तर बघा जो परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे त्याला म्हणून काहीतरी नाव देतो. हा झाला समजा हा झाला रे झेड ऍक्सिस झाला समजा. याला म्हणतो वाय ऍक्सिस. तर हा कोण होणार बाळांनो एक्स ऍक्सिस होणार. झाले का 3 ऍक्सिस झाले एक्स एक्स वाय आणि झेड. सर आम्ही तर असे बघितलंय सर याला एक्स म्हटलं याला वाय म्हटलं याला झेड म्हटलंय सर 3 ऍक्सिसला. ओके. बाळांनो तीनापैकी कोणाला बी घ्या तिन्ही बी एकमेकांना कसे असायला पाहिजे तर परपेंडिक्युलर आणि 3 एक्स वाय झेड कशा एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ओके. बाळांनो बघा कसे असतात. तर हा चॉक म्हणजे कोण आहे झेड ऍक्सिस आहे जो की मी अशा प्रकारे काढलेला आहे. सर नो. ठीक आहे. त्यानंतर मी त्याला झेड म्हटलं तर याला एक्स म्हणतो याला वाय म्हणतो. चला ठीक आहे. आता काय करणार तर आपण काय करतो नंतर तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आपल्याला समजायचा आहे. तर स्टेटमेंट सांगतो बाळांनो सगळ्यात आधी स्टेटमेंट काय होणार याची द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट अन ऍक्सिस किंवा ऑफ अ लॅमिनर बॉडी अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजेच की बॉडीच्या प्लेन
बॉडीचा प्लेन हा झाला, तर या बॉडीच्या प्लेनला असलेला परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे ही झाली चॉक. ओके, तर या चॉक मधून जाणारा जो मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा चॉकच्या अबाउट येणारा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे झेड ऍक्सिसने इंडिकेट केला मी चॉकला. तर झेड ऍक्सिसच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि झेड ऍक्सिस कशी राहणार, बॉडीच्या सरफेसला परपेंडिक्युलर राहणार. तर झेड ऍक्सिसच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कसा राहणार आहे, तर झेड ऍक्सिसला ज्या दोन ऍक्सिस परपेंडिक्युलर राहणार, त्या दोन्ही परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय राहणार, सम राहणार. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. ओके, चल तर बाळांनो हाच आपला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे. याला सर स्टेटमेंट काय ते सांगा सर. तर बाळांनो बघा, स्टेटमेंट बोलतो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनर बॉडी अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे झेड ऍक्सिस कसं राहणार, तर बॉडीच्या प्लेनला कसं राहणार आहे, परपेंडिक्युलर, किंवा बॉडीच्या सरफेसला कसं राहणार, परपेंडिक्युलर राहणार झेड ऍक्सिस. तर झेड ऍक्सिसच्या अबाउट असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनर बॉडी अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. ओके, तर बाळांनो झेड ऍक्सिसच्या अबाउट असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिसच्या अबाउट असलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाची प्लस वाय ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय आहे, तर सम आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आणि काय आहे, वाय ऍक्सिसच्या अबाउट असलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजेच काय, झेड ऍक्सिसच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, अँड दिस इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर आता करायचं काय सर, कोणत्या पण शेपची बॉडी घेऊ शकता, बट लॅमिनर असायला पाहिजे. ओके, तर मॅडम आता काय करणार, आपल्याला याला प्रूव्ह करायचं आहे. स्टेटमेंट समजली असणार थोडीफार का तरी. तर आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. झेड म्हणजे काय, बॉडीच्या सरफेसला परपेंडिक्युलर असलेली ऍक्सिस आहे. तर बॉडीच्या सरफेसला किंवा बॉडीच्या लॅमिनाला किंवा बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेल्या ऍक्सिसच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू त्या ऍक्सिसला या ऍक्सिसला झेड ऍक्सिसला परपेंडिक्युलर असलेल्या दोन्ही ऍक्सिसच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शियाची काय असते रे, सम असते. ओके, तर प्रूफ पाहिजे मॅडम आपल्याला, याचा प्रूव्ह करायचा याला. तर हा खूप कमी वेळेस विचारतात रे, कोणता थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम खूप कमी वेळेस विचारतात वडांनो. आणि पॅरल ऍक्सिस थेरमला 4 मार्क्ससाठी मोस्ट ऑफ द टाइम विचारतात. ओके, सेक्शन डी मध्ये. आता काय करणार, तर प्रूफ पाहिजे आपल्याला कोणाचा, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचा. तर आपण काय करणार, एक पॉईंट कन्सिडर करतो. बघा, एक पॉईंट कन्सिडर केला, पी पॉईंट म्हणतो. पॉईंट कन्सिडर केला म्हणजे सर मास याचा काय राहणार, तर डीएम म्हणजे सगळ्यात छोटा मास कन्सिडर केलाय. आता बाळांनो हा पॉईंट पी जो आहे याच्या डिस्टन्सला मी काय म्हणतो रे, ओरिजिन पासून आर डिस्टन्सवर आहे म्हणतो पॉईंट पी ला. नंतर काय करतो बाळांनो, तर वाय ऍक्सिस वरून काय करतो, पॉईंट पी वर एक परपेंडिक्युलर टाकतो, आणि एक्स ऍक्सिस वरून सुद्धा काय करतो, पॉईंट पी वर एक परपेंडिक्युलर टाकतो, अशा प्रकारे. ओके, चला त्याच्यानंतर काय करणार, किंवा पॉईंट पी वरून वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला ऍट, याला म्हणतो एम म्हणतो. याच्या पी पॉईंट वरून वाय एक्स ऍक्सिस वर एक परपेंडिक्युलर टाकला, वाय ऍक्सिस वर एक टाकला, वाय ऍक्सिस वरच्या परपेंडिक्युलर जिथे टाकला त्याला एम म्हणतो. आणि पी पॉईंट वरून एक्स ऍक्सिस वर जो परपेंडिक्युलर टाकला त्या पॉईंटला काय म्हणतो रे, एन पॉईंट म्हणतो. समजला का. चला बाळांनो, आता ओएम दिसत आहे का, हा ओएम डिस्टन्स जो आहे तो कोणत्या ऍक्सिस वर आहे रे, वाय ऍक्सिस वर आहे. तर ओएम ला सुद्धा मी काय म्हणतो, वाय म्हणतो. आता ओएम आणि एनपी कशात एकमेकांना पॅरलल आहेत. तर ओएम जेवढा राहणार तेवढाच कोण राहणार, एनपी. तर काय राहणार बाळांनो, ओएम जर वाय आहे तर एनपी किती राहणार, वाय राहणार. ओके, त्याच्यानंतर ओएन दिसत आहे का रे बाळांनो, हा ओ पॉइंट आहे, हा एन पॉइंट आहे. ओके, तर ओएन कोणत्या ऍक्सिसवर आहे, एक्स ऍक्सिसवर आहे. तर ओएनच्या डिस्टन्सला काय म्हणतो, एक्स. तर ओएन एक्स आहे, तर बाळांनो हा एमपी कोण होणार, एक्स होणार. एवढं समजायचं आहे, संपलं. ओके, चला ही झाली आपली डायग्राम झाली. आता काय करणार, तर बाय डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन काय आहे बाळांनो, बघा. तर पी पॉइंट वर डीएम मास आहे, आणि आपल्याला माहित आहे डीएम मास असेल तर इंटिग्रेशन ऑफ डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू डीएम. ओके, तर देअरफॉर आयझेड इज इक्वल टू राहणार आहे, आयझेड इज इक्वल टू डिस्टन्स काय बाळांनो, झेड ऍक्सिस पासून तर पॉईंट पी चा, झेड ऍक्सिस पासून म्हणजे ओरिजिन पासून पॉईंट पी चा डिस्टन्स किती आहे बाळांनो, तर हा आर डिस्टन्स आहे म्हटलं. हे सर नो आर डिस्टन्स कन्सिडर केलाय आपण. तर आर डिस्टन्स आहे, तर आयझेड इज इक्वल टू राहणार मग इंटिग्रेशन ऑफ डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर इंटू राहणार आहे डीएम. ओके, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. त्याच्यानंतर बाळांनो सिमिलरली पुन्हा बघा, मला काय काढायचं आहे, तर सपोज मला काय काढायचं आहे रे,
एक्स ऍक्सिसच्या अबाउट असल्या मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर काय करणार, वाय ऍक्सिसच्या अबाउट असल्या मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. वाय ऍक्सिस म्हणजे हे झाली, एक्स ऍक्सिस म्हणजे हे झाली. मला एक्स ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर त्याला म्हणणार आय एक्स इज इक्वल टू होणार इंटिग्रेशन ऑफ पॉईंट पी चा डिस्टन्स घ्यायचा कुठपासून, एक्स ऍक्सिस पासून. ही एक्स ऍक्सिस आहे, हा पॉईंट पी आहे. तर डिस्टन्स किती, एक्स ऍक्सिस पासून पॉईंट पी चा वाय आहे. तर घ्या मग, काय होणार वाय स्क्वेअर डीएम, इक्वेशन नंबर 2. आणि बाळांनो आय हा झाला आय एक्स होता ना, त्याच्यानंतर आय वाय इज इक्वल टू काय आहे, तर इंटिग्रेशन ऑफ वाय ऍक्सिस पासून पी पॉईंटचा डिस्टन्स किती आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि वाय ऍक्सिस पासून पी पॉईंटचा डिस्टन्स म्हणजे हा किती आहे रे, एक्स आहे. तर काय करणार मग एक्स स्क्वेअर इंटू डीएम, इक्वेशन नंबर 3. आता काय करणार बाळांनो, तर नाव आपल्याला काय आहे माहिती आहे, आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम आहे. तर घ्या मग काय करणार, आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. तर बाळांनो एखादा कोणता पण ट्रिअँगल घ्या, हा बी 90 डिग्री राईट अँगल ट्रिअँगल आहे, हा बी राईट अँगल ट्रिअँगल आहे. तर याला घ्या नाही तर याला घ्या. ओके चला, कोणता घ्यायचं रे बाळांनो, एक ट्रिअँगल घ्या कोणता पण. तर इन ट्रिअँगल ओ एन पी, इन ट्रिअँगल ओ एन पी, ट्रिअँगल ओ एन पी मध्ये बाळांनो काय होणार आहे, हा ओपी म्हणजे आर आहे. तर आर चा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर काय होणार आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ट्रिअँगल ओ एन पी मध्ये बघा, ओ एन पी मध्ये आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके चला बाळांनो, कारण हा हायपोटेनियस आहे ट्रिअँगलचा, हा 90 डिग्री आहे, 90च्या अपोजिट त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. तर काय होणार मग आर स्क्वेअरच्या ठिकाणी काय लिहिणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहिणार या ठिकाणी. तर देअरफॉर आय झेड इज इक्वल टू काय होणार बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअरच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू काय म्हणणार, तर डीएम आहे, इंटू काय रे डीएम आहे इज इक्वल. बघा आता काय करणार, तर हा डीएम दोघांना बी देणार, इंटिग्रेशनचा साइन बी दोघांना बी देणार. तर काय होणार इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर इंटू डीएम. इंटिग्रेशनला काय केला रे, सेपरेट केला. ओके चला, इंटिग्रेशन सेपरेट केल्यानंतर आता काय होणार, तर देअरफॉर आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम. बघा कुठे आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम म्हणजे आय वाय होते, तर लिहा आय वाय प्लस बाळांनो इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम म्हणजे काय होते रे, आय एक्स होते. तर आय एक्स, देअरफॉर याला व्यवस्थित लिहायचं, देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस इज इक्वल टू ए मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस, अँड दिस इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. दिस इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. बाळांनो याच्यामध्ये सर हा सोपीच होता, काय केला होता तर बाळांनो सांगितलेलं. ओके चला, समजायचं आहे व्यवस्थित. एखादी गोष्ट नाही समजत आहे बाळांनो तर मला कमेंटमध्ये टाकायचं आहे, कमेंट करायचं आहे यावर की सर समजलेलं नाही आहे. तर बाळांनो पुन्हा मी यावर लेक्चर बनवू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके बट समजला असेल तर कोशिश करा समजण्याची. आणि बाळांनो याला खूप कमी वेळेस विचारतात, विचारला तर याला विचारणार बाळांनो 1 मार्क्सची स्टेटमेंट आणि जवळपास 2 मार्क्सचा प्रूफ, म्हणजे 3 मार्क्ससाठी याला विचारला जाऊ शकतो. किंवा मग याला खूप कमी वेळेस विचारतात अकॉर्डिंग टू मी, किंवा जसं अनालाइज केलेलं आहे क्वेश्चन पेपरला, किंवा लास्ट इयरचे जर आपण अनालिसिस केला किंवा प्रिव्हियस इयरचा जर अनालिसिस केला बाळांनो, तर याला खूप कमी वेळेस विचारलं, म्हणजे नाहीच्या बरोबर विचारलेलं आहे. आणि बाळांनो जो आपला पहिला थेरम होता, जो की पॅरल ऍक्सिस थेरम होता, त्याला बाळांनो भरपूर वेळेस 4 मार्क्ससाठी विचारलेला आहे सेक्शन डी मध्ये. ओके त्याला 4 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी पण विचारतात, स्टेट अँड प्रूव्ह पॅरल ऍक्सिस थेरम. ओके तर बाळांनो हे 2 थेरम आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. बाकीचा जो थोडाफार उरलेला पोर्शन आहे त्याला आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये कंक्लूड करणार आहोत, जो की शेवटचा लेक्चर म्हणून कंक्लूड करणार. थोडा लेंदी होणार, लंबा होणार, तो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एका लेक्चरमध्ये आपण राहिलेला पार्टला संपवून टाकू. चला तर हे 2 थेरम प्रॅक्टिस करा बाळांनो. थँक्यू सो मच.